हल्ला केल्यानंतर पाक म्हणतोय तो मी नव्हे। पाकिस्तानचा हा आणखी एक खोटारडेपणा। भारतावर जे ड्रोन आणि मिसाईल हल्ले झाले त्यापासून पाक आता हात झटकतोय। पाकिस्तानचा खोटारडेपणा मानला जातोय। आज दुपारपासून पाकिस्ताननं सातत्यानं भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला, आगळीकी करण्याचा प्रयत्न केला। आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानच्या पेशावर या शहरामध्ये स्फोटांचा मोठा आवाज झालेला आहे। पाकिस्तानच्या आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपला सहकारी सोमेश कोलगेकडून। सोमेश, काय माहिती आहे नवी? नक्कीच विजय सर, जी माहिती मिळते त्यानुसार आता लाहोर, इस्लामाबाद आणि कराची ही तिन्ही मुख्य शहरं पाकिस्तानची आता भारताच्या हल्ल्याने हादरून गेलेली आहेत। पाकिस्तान समोर पाकिस्तानकडून ज्यावेळी आपण पाहिलंय की आतापर्यंत पाकिस्तानची जे वेगवेगळ्या स्वरूपाचं पाकिस्तान रडगाणं गात होतं, स्वतः व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत होते, भारतावरच उलटे आरोप करण्याचा प्रयत्न करत होते। पण गेल्या 2-2.5 तासांपासून जी कारवाई जोरदार भारताने सुरू केली आहे, आता मात्र पाकिस्तानला बोलण्यासाठी तोंड उरलेलं नसेल जगासमोर। त्याचं कारण असं की पाकिस्ताननी पहिल्यांदा हा हल्ला केला होता, पाकिस्ताननी पहिल्यांदा हा हल्ला केला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने जे दिलंय त्यानंतर आता मात्र पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे। कारण अजूनपर्यंत कुठल्याही स्वरूपाची अधिकृत कुठल्याही स्वरूपाची हालचाल ही पाकिस्तानकडून झालेली नाहीये। पाकिस्तानने कुठल्याही विदेशातील सोमेश, मी तुला थोडंसं थांबवतो। एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांचं सध्याचं जे सरकार आहे आणि लष्करी अधिकारी हे आमने सामने आले, त्यांच्यामध्ये वाद सुरू झालाय, भांडणं सुरू झाली आहेत अशी ती बातमी आहे। आणि पाकिस्तानला हे काही नवं नाही। पाकिस्तान सरकार आणि लष्करी अधिकारी यांच्यामध्ये कायमच लष्कराचा पाकिस्तानच्या सरकारवर किंबहुना पाकिस्तानवर आपला अधिकार जमवण्याचा सातत्यानं प्रयत्न असतो। आणि आताही तेच चित्र निर्माण झालंय पाकिस्तानमध्ये। पाकिस्तानातलं विद्यमान सरकार आणि लष्करी अधिकारी हे आमने सामने आले, त्यांच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण झालाय। त्याचवेळी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज झालाय। एकीकडे आपण पाहतोय कराची, इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर आणि त्या पाठोपाठ पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज।